बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाईला सुरुवात झालेली आहे। बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या तीरावर असलेले जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यात यावे अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। परंतु जे काही रहिवासी या ठिकाणी राहतात त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही बांधकाम आहे ते अनधिकृत नाही आहेत। असं पालिकेअंतर्गत अनेक वेळेला या ठिकाणी हे जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा पुन्हा जे काही या ठिकाणी राहणारे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून स्टे आणला जातोय। आज हे बघणं गरजेचं ठरणार आहे की हे जे काही बांधकाम आहेत उल्हास नदीच्या तीरावर बसलेले तर ते अनधिकृत आहेत की नाही। सध्या आपण बघतोय की संघर्ष योद्धा निलेश येवले जे आहेत ते बदलापूरकरांसाठी या ठिकाणी आपल्याला लोकांना बघायला मिळत आहेत आणि जे काही हे बांधकाम आहे ते तोडू नका असं जे आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। आता परत या गोष्टीला स्टे येईल की पुन्हा हे बांधकाम जे आहे ते तोडण्यात येईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे। खरं तर एकदा नाही दोनदा नाही याच ठिकाणी आपण बघतोय आता ही चौथी वेळ आहे ज्या वेळेला ही अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे पालिकेच्या अंतर्गत, परंतु पुन्हा आता हे स्टे आणला जातो का हे बघणं गरजेचं ठरतंय। खरं तर हे जर अनधिकृत बांधकाम असतील तर ते तोडलेच पाहिजे असं बदलापूरकर बोलतायत। मागे देखील कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून याच ठिकाणी येऊन अनधिकृत बांधकाम जे आहे तोडण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळेला सुद्धा संघर्ष योद्धा निलेश येवले यांनी स्टे आणला होता आणि आता पुन्हा एकदा तीच कारवाई जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। सध्या आपण जर या ठिकाणी बघत असाल तर निलेश येवले जे आहेत ते कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की हा जो काही परिसर आहे तो अनधिकृत नाहीये। मग आता 2 ते 3 4 वेळेला आता हे अनधिकृत बांधकाम हटवण्याची वेळ येते, मग अजूनही याची चौकशी झालेली नाहीये का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो बदलापूरकर विचारत आहेत। आणि जर खरोखर ही अनधिकृत आहे तर मग अजूनपर्यंत यांच्यावरती कोणाचा वरद हस्त होता, अजूनपर्यंत हे जे काही बांधकाम आहे तिथे कोणाच्या कृपेने चालू होते असा देखील एक खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केला जातोय। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या। त्याचबरोबर जर तुम्ही सुद्धा कुठे अनधिकृत बांधकाम केलेलं असेल, कुठला गाळा वगैरे असेल तर तो तुम्ही नुकसान होऊ नये यासाठी लवकरात लवकर जे आहे हटवून घ्या एवढीच विनंती जी आहे ती कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून केली जाते। बदलापूर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या जवळचा हा परिसर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। याच ठिकाणी आपण बघत आहोत की नगर परिषदेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपल्याला निलेश येवले हे चित करताना बघायला मिळत आहेत। आणि याच दरम्यान आता पुन्हा एकदा स्टे आणला जातोय की खरोखर अतिक्रमण कारवाई होणार आहे हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरतं। थोडी साईड द्या। व्हिडिओ घेत आहेत का तुम्ही? व्हिडिओ नाही घेते ना? घेत आहेत वॉचिंग घ्या लाईव्ह तिकडची तोडली का? पुन्हा अतिक्रमण कारवाईला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जर तुमचं सुद्धा बांधकाम हे अतिक्रमण मध्ये असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ते काढून घ्या अशी विनंती येते, अन्यथा नुकसान जे आहे तुमचं सुद्धा होण्याची शक्यता आहे। सध्या आपण बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या तीरावर जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती पुन्हा एकदा पालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या 3 ते 4 वेळेला या ठिकाणावरून कुळगा बदलापूर नगर परिषद जे आहे ते वापस गेलेले आहे। आता नेमकं आजची परिस्थिती कशी होते आहे हे आपण बघणार आहोत। अश्रू जे आहेत या ठिकाणी या नागरिकांच्या डोळ्यात आहेत, कारण ही जी काही घरं आहेत ती आजपासून नाहीये तर ती गेल्या कित्येक वर्षांपासून आहे। मग जर ही घरं अनधिकृत आहे तर एवढ्या वर्षांपासून या घरांवरती कोणाचा वरदहस्त होता, कोणाची कृपा होती की अजूनही ही तोडण्यात आलेली नाहीये।
अजून अतिक्रमण कारवाई कुठे होणार हे सांगू शकत नाहीये, परंतु आता सध्या बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या तीरावरती आपण आहोत आणि या ठिकाणी तरी कारवाईला सुरुवात झालेली आहे. परंतु पुन्हा एकदा असं वाटतंय की हे जे काही मागचे बांधकाम आहे त्याच्यावरती स्टे येऊ शकतो. पण आता ही चौथी वेळ आहे की याच ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषद कारवाई करताना बघायला मिळते आणि पुन्हा आता वेळ दिला जाणार आहे का या जे काही या ठिकाणी रहिवासी राहतात त्यांना, आता ते बघणं गरजेचं ठरतंय. परंतु खरोखर जर हे अनधिकृत बांधकाम आहेत तर मग ते एवढ्या दिवसांपासून का या ठिकाणी होते? आपण जर बघत असाल तर कुळगाव बदलापूर नगर परिषद कारवाई करते, परंतु पुन्हा काही दिवसांनी जे आहे ते त्या ठिकाणी जशाच तसं कारभार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या साईडला सुद्धा जी काही हॉटेल्स वगैरे आहे, रेस्टॉरंट्स आहे, ते काही दिवसांपूर्वी तोडण्यात आले होते, परंतु पुन्हा ते काही जशाचे तसे आपल्याला बघायला मिळतात. मग चौथ्यांदा या एकाच ठिकाणी कारवाई होते आहे म्हटल्यावरती खरोखर चौकशी करण्याची गरज आहे की हा जो परिसर आहे हा अनधिकृत आहे की नाही, आणि जर अनधिकृत असेल तर एवढ्या वर्षांपासून हा का सुरू होता आणि आता देखील याच्यावरती कारवाई का होत नाहीये, स्टे का येतो, आणि जर स्टे येत असेल तर मग परत परत याच ठिकाणी कारवाई का होते आहे, असे असंख्य प्रश्न बदलापूरकर विचारतायत, परंतु याचा कुठलाही उत्तर जे आहे ते आपल्याला मिळत नाहीये. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या, परंतु पुन्हा एकदा सांगतोय की जर तुमचं देखील काही बांधकाम अनधिकृत असेल तर ते लवकरात लवकर हटवण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह आपण बघतोय की या ठिकाणी पूर्ण हे जे काही बांधकाम आहे, पहिले सांगण्यात आलं होतं की बाहेरचा जो काही परिसर आहे तो अनधिकृत आहे आणि ते पूर्णचे पूर्ण हटवण्यात आले होते. पण आता जर परत जे रहिवासी इथे राहतात तो सुद्धा अनधिकृत असेल तर मग तो अखेर कधी तोडला जाईल, त्याच्यावरती आजही स्टे येणार आहे का? आता इकडे सुद्धा जर आपण बघत असाल तर या साईडला सुद्धा जे काही संपूर्ण बांधकाम आहेत ते तोडण्यात आलेले आहेत, परंतु मागचा जो काही परिसर आहे यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की तो काही अनधिकृत नाहीये, पण मग आता तोही तोडला जातोय का? तुम्हाला काय वाटतं, ही अनधिकृत आहे की अनधिकृत नाहीये? मला तेही सांगा. या साईडला अनेक काही रहिवासी आहेत, त्यांच्या डोळ्यात आपल्याला अश्रू बघायला मिळत आहेत, परंतु एवढ्या वर्षांपासून जर त्यांनी खरोखर ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून राहत असतील तर आता ही कारवाई जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल. पण जर अनधिकृत नसतील तर कुठल्याही गोरगरिबाचं घर जे आहे ते जाता कामा नये. त्यामुळे संघर्ष योद्धा निलेश येवले जे आहेत ते आपल्याला पुढाकार घेऊन या गोष्टीवरती समाधान काढताना बघायला मिळत आहेत. कारण ज्या वेळेला अतिक्रमण कारवाई होते त्यावेळेला अनेक जणांचे घर जे आहे ते देखील आपल्याला नुकसान होताना पाहायला मिळतं. पण खरोखर जर अनधिकृत असतील तर त्यांच्यावरती कारवाई मात्र नक्की होणार, असं कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं म्हणणं आहे. बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं? बदलापूर शहरामध्ये अजून कुठला असा परिसर आहे की ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहेत ते आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे? खरं तर हा एकच परिसर नाहीये, याच ठिकाणी आपल्याला नगर परिषद गेल्या कित्येक वेळेला येताना बघायला मिळते. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदा याच ठिकाणी येऊन अतिक्रमण कारवाई जी आहे ती केली जाते आहे. परंतु बदलापूरमध्ये स्टेशन परिसर आहे ज्या ठिकाणी अनेक फेरीवाले जे आहेत ते बसलेले असतात, कात्रप सारखा परिसर आहे, घोरपडे चौक सारखा परिसर आहे, अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई व्हायला पाहिजे. पण थोड्या दिवसांनी स्टे दिला जातो आणि पुन्हा पुन्हा याच एकाच ठिकाणी येऊन अतिक्रमण कारवाई का केली जाते आहे, हा पण एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. यामागे नेमकं काय असेल, तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेही सांगत चला. आता परत हे बांधकाम जे आहे ते तोडले जातात की नाही हे आपण बघणार आहोत आणि जे काही अपडेट्स असतील आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण जे काही इन्स्टा न्यूजची का कोणाची? एक मिनिट द्या. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय, परंतु वारंवार या गोष्टीला स्टे जो आहे तो आणला जातो आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ देत. सध्या आपण बघतोय की संघर्ष योद्धा निलेश येवले जे आहेत ते या प्रकरणात माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर खरोखर कोणाचं बांधकाम हे अनधिकृत नसेल तर गोरगरिबावरती अन्याय होऊ नये यासाठी जे आहे ते आपल्याला
लढा देताना पाहायला मिळत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खरं तर हे नागरिक रहिवासी या ठिकाणी रहिवासी राहतात, परंतु आता अचानकपणे जर अनधिकृत बांधकाम असतील तर अखेर काय करायचं, हा एक खूप मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही नक्कीच द्या. चला, तुम्हाला काय वाटतं, हा परिसर जो आहे तो अनधिकृत आहे का की अनधिकृत नाहीये? किती वर्षांपासून इथे राहतात? तो हे 2018 में हम लोग आया. 2018 पासून राहतात. हा, आम्ही लोक राहतात ते. आम्ही लोक जे जागा घेतले ते आमच्या ही आहे 7-12च्या जागा काय आहे. काम करतात? ते आम्ही रोडवर भाजी विकतात. माझ्या नवरा ही शेतीचं काम करतात ते. आम्ही लोक शेतकरी लोक आम्ही लोक आहे. 2018 पासून राहतात. हो, पालिकेने तुम्हाला सांगितलं होतं ना की हे अनधिकृत आहे म्हणून, तरी नाही काय नाही बोलले ते, फक्त नोटीस दिलं ते. पण आता जेव्हा ही पुढची घरे तोडली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं ना की अनधिकृत आहे असं. ती नाही असं काय नाही, मला माहिती पण नाही पडला. ती नोटीस दिला ती नोटीस आम्ही गेली साहेबांना भेटायला, मी लोक गेली ना. हो, 7-12 आमच्या 7-12 टॅक्स पावती पण आम्ही भरतात. ती आता भरून आली ती टॅक्स पावती. काय बोलताय आता निलेश येवले सर, काय बोलताय? ही निलेश सर आता काय बोलते ती मला माहित नाही. आता बोलले ती, मी थांबवायला बोलले की ते ही लोक फक्त काय बोलतो, ही आमच्या काय तरी जागा दे, घर दे, मला घर पाहिजे. आम्ही 8 माणूस आम्ही एक घर मध्ये राहतात. आम्ही काय बिझनेस नाही करत. आम्ही राहायसाठी घर बांधते ते. आता 10 बाय 10 20 घर आम्हाला माझ्या आहे ती. पण असं सांगितलं हो. जातंय की तुम्ही जिथे राहतात ते हो. अनधिकृत आहे आणि हा, अनधिकृत राहणारे असं काय बोलले मला ही पण नाही. मी पढायला नाही. हम लोग अनपढ़ गवार आदमी है. तुम्हाला नोटीस दिली असेल ना त्यांनी, एक नोट- हप्त्यापूर्वी पण नोटीस दिली. नाही, एक हप्ता नाही झाले तर लय दिवस झाले ते आता. हो, तरी पण तुम्ही स्थलांतरित करण्याचा विचार नाही केला. तर केलं. मला तर राहायचं जागा पण नाही आहे ना. मी कुठे जाऊ ते आता. लहान पोरा माझ्या पोता पोती हे घरमध्ये 2-2 हो, माझं स्वतःचं घर आहे ते. सध्या आपण बघतोय त्यांचं म्हणणं आहे त्यांचं स्वतःचं घर आहे, 7-12 आहे, परंतु मग जर कधी 1 हप्त्यापूर्वी यांना नोटीस देण्यात आली होती, मग तरी सुद्धा अजूनही हे घरं खाली करण्यात का आलेले नाही? आता सर्वात मोठा प्रश्नचिन्ह हा आहे की जर हे अनधिकृत आहेत तर अजूनही हटवण्यात का आले नाही? वारंवार स्टे का आणला जातो आहे? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच सांगत चला. पुन्हा स्टे आणला जाईल की नाही हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरते. खूप घरं आहेत तिथे आणि बॅक साईडला सुद्धा घरं आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी जर तुम्ही बघत असाल तर ही अगदी ओसाड जागा होती आणि अचानकपणे या ठिकाणी एवढी वस्ती आली कुठून? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि आता सध्या जे काही घरं आहेत ती नगर परिषदेच्या माध्यमातून खाली तुम्ही खाली केली आहे का घरं? नाही खाली नाही केली. भर मी आता ही आले ते आम्ही खाली नाही केली. भरपूर सामान भरलेलं आहे ते घर. मी कुठे खाली करून जाऊ ते माझ्या. किती घरं राहत? किती ही तर लय घर आहे ते. ही तर 15-20 घर आहे ते. ते सर्व भरलेलं आहे ते. माणूस बघा ते सामान किती भरलेलं आहे ते. आम्ही काय वस्तू नाही काढलेला ते. सर्व सामान इथेच आहे. जागा नाही कुठे ठेवलं. मी कुठे जाते आता? सर म्हणतात जगह नहीं है तो कहाँ रखेंगे सामान? जी म्हणतात की सब सामान हम लोग का घर में ही है. तुम्हाला 1 हप्त्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं ना अनधिकृत आहे, मग तुम्ही खाली करायला पाहिजे होतं. कहाँ जाएंगे, घर नहीं है तो. तुम्ही तशी मागणी केली होती, सांगितलं होतं. हाँ बोले थे. कुठे राहत होता तुम्ही? पहले हम लोग भाड़े से थे. कुठे राहत होता? आम्ही गावी असते. पहले हम लोग दूसरे जगह भाड़े से थे. अभी हम लोग खुद के लिए बनाए ना. कोणाकडून घेतली जागा? कोणाची आहे? हम लोग खुद का जगह है. जागा तुमचीच आहे, 7-12 आहे. याची जागा बोल रे. खरं तर जागा कोणाची आहे काय आहे सगळी चौकशी करा अशी मागणी येते आहे. आता काय करणार आहात? आता काय करणार आहात? अब हम लोग खरीदे तो जगह बनाए तो हम लोग को हो गया ना. उनको दो. सचिन का मम्मी त्यांचं म्हणणं आहे की आता त्यांनी जागा खरेदी केली आहे आणि घर बांधलेत तर त्यांचं झालंय असं. पण खरोखर जर हे त्यांचे घरं असतील तर त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि जर अनधिकृत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आता संघर्ष योद्धा निलेश येवले जे आहेत ते पुढील तपास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तुम्हाला बोलायचं काही? बोला ना, काय म्हणतात? मैडम नगर पालिका परमिशन ये रहा था, किसी का नहीं परमिशन है, सबका सफा करे ना. हमारा क्यों सफा कर रहा है? नगर पालिका परमिशन ही परमिशन लायक दिखावे ना. इतना बंगला बना, इतना घर बना, 2 मालक, हमारा 1 मालक का बाहर आ रहा है. नगर पालिका लायक हमें परमिशन दिखावे. किसका परमिशन है? क्यों हम लोग का भगा रहे हैं? हमारा भरपाई दे दी. टीडीआर हम लोग नहीं लेगा. हमारा भरपाई दे 2 गुना लगा. हमारे 10-10 लाख रुपए खर्च पीछे 2018 बसले. हाँ, सगले बसले.
किसी का नहीं पर इधर उधर बंगला बना है, किसी का नहीं परमिशन है, सबका सफा करे नगर पालिका, हम लोग का क्यों? ठीक आहे काय करू आता, माझे एवढंच घर आहे, तुम्ही आता कुठे जाऊ ती माझ्या भरपाई मला भरपाई पाहिजे. हमारे मला बच्चे का काय? तीर आज माता जी यही 8 दिन हो गया, ये बोला था घर तोड़े का बच्चा का लेकर किधर जाऊँ, माता जी दिख रही 8 दिन हो गए घर में सोया है बच्चा. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्यात. सध्या कोळवावरला बघा जे कर्मचारी आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ते कारवाई करणार आहेत आणि बाकी